हाय फ्रेंड्स. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण वोकेशनल एज्युकेशनचे काही इम्पॉर्टंट MCQ होते ते बघितलेले आहेत. तर वोकेशनल एज्युकेशनचेच आज नेक्स्ट पार्टचे MCQज आपण बघणार आहे. तर आय होप की तुमचा सगळ्यांचा स्टडी चांगला चालला असेल आणि खूप छान प्रिपेअर करा. आणि कमेंट मला आली होती की एक्झाम डेटबद्दल. तर ॲक्च्युली ऑफिशियल वेबसाईटला पण अजून एक्झाम डेटबद्दल काही दिलं गेलं नाही आहे. सो जेव्हा पण एक्झाम डेट अवेलेबल होईल तेव्हा मी त्याच्यावरती तुम्हाला इन्फॉर्म करेन. चला तर आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. आपला वोकेशनल एज्युकेशनचा जो टॉपिक आहे त्याच्यामधले नेक्स्ट MCQज आपण बघणार आहे. तर बघा आता क्वेश्चन काय आहे. Which of the following is a major problem of vocational education in India? A. Lack of funds. B. Lack of trained teachers. C. Poor public perception. D. All of above. बघा काय असेल याचा आन्सर. ऑप्शन काय काय आहेत. लॅक ऑफ फंड्स, लॅक ऑफ ट्रेनड टीचर्स, पुअर पब्लिक परसेप्शन, ऑल ऑफ अबाव. क्वेश्चन नीट वाचा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेजर प्रॉब्लेम ऑफ वोकेशनल एज्युकेशन इन इंडिया. तर याचा आन्सर काय आहे. ऑल ऑफ अबाव. म्हणजे जे व्यावसायिक शिक्षण आहे त्याची अंमलबजावणी करताना त्याच्यामध्ये लॅक ऑफ फंड्स म्हणजे जो काही निधी असेल, पैसा असेल त्याचा पण अभाव आहे. त्यानंतर लॅक ऑफ ट्रेनड टीचर्स म्हणजे जे काही टीचर्स आहेत ते वेल ट्रेंड नाही आहेत. त्यानंतर जे काय वोकेशनल एज्युकेशनची जी पब्लिकमध्ये हे आहे रेप्युटेशन आहे ती कमी आहे. सो हे सगळं जी आहे ते वोकेशनल एज्युकेशनमधले मेजर प्रॉब्लेम्स आहेत. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे. What is the one reason for a low enrollment in vocational courses? A. Students prefer academic education. B. Vocational courses are very easy. C. There are too many job offers. D. Parents insist on sports. चला गेस करा आन्सर पटकन. What is one reason for low enrollment in vocational courses? तर याचं राईट आन्सर आहे स्टुडंट प्रेफर अकॅडमिक एज्युकेशन. म्हणजे बघा जे विद्यार्थी आहेत, पालक आहेत ते ॲकॅडमिकचे एज्युकेशन आहे त्याला अधिक प्रेफर करतात. सो त्यामुळं जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये कमी प्रवेश घेतले जातात. इंटरेस्ट रेट बघितला तर ॲज कम्पेअर टू ॲकॅडमिक एज्युकेशनला जास्त आहे स्टुडंट्सचा. सो त्यामुळे याचं राईट आन्सर काय आहे. स्टुडंट प्रेफर्स ॲकॅडमिक एज्युकेशन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following helps to bridge the gap between education and employment? A. Vocational education. B. Religious education. C. Arts education. D. Moral education. काय असेल आन्सर. Which of the following helps to bridge the gap between education and employment? शिक्षण आणि एम्प्लॉयमेंट याच्यामधला ब्रिज. तर याचं राईट आन्सर काय आहे. वोकेशनल एज्युकेशन. म्हणजे बघा जे व्यावसायिक शिक्षण जर घेतलं त्यामुळं रोजगार उपलब्ध होण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्यामुळं
त्याला काय म्हटलंय, ओकेशनल एज्युकेशन हे शिक्षण आणि रोजगार यामधील अंतर गॅप कमी करतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रोल ऑफ इंडस्ट्री इन ओकेशनल एज्युकेशन? ए. प्रोव्हाइडिंग प्रॅक्टिकल ट्रेनिंग. बी. डिझायनिंग क्युरिक्युलम. सी. ऑफरिंग अप्रेंटिसशिप. डी. ऑल ऑफ अबव. काय असेल आन्सर? व्हॉट इज द रोल ऑफ इंडस्ट्री इन ओकेशनल एज्युकेशन? तर याचं राईट आन्सर काय आहे? ऑल ऑफ अबव. ओके, म्हणजे बघा, जे इंडस्ट्री आहेत, उद्योग आहेत, हे व्यावसायिक शिक्षणाचे भागीदार आहेत. तर ते कसं की प्रशिक्षण देऊ शकतात. जे म्हणजे अभ्यासक्रम आहे तो इंडस्ट्री लेवलला डिझाईन करण्याची रचना करू शकतात, किंवा जे ट्रेनिंग आहे किंवा अप्रेंटिसशिप असते तर ती प्रोव्हाइड करू शकतात. हे इंडस्ट्रीचं रोल आहे वोकेशनल एज्युकेशनमध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग? ए. टू लर्न फ्रॉम बुक्स. बी. टू गेट प्रॅक्टिकल वर्क एक्सपिरियन्स. सी. टू प्रिपेअर फॉर एक्झाम्स. डी. टू लर्न फॉरेन लँग्वेजेस. Guess the answer. What is the purpose of apprenticeship in training? तर याचं राईट आन्सर काय असू शकतं? टू गेट प्रॅक्टिकल वर्क एक्सपिरियन्स. ओके, जे अप्रेंटिसशिप असते तर त्याच्यामुळं प्रत्यक्ष आपल्याला काम करून भेटतं आणि त्याच्यातून शिकायला भेटतं. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, which body manages apprenticeship training in India? A. NCERT. B. AICTE. C. DGT. D. NICTE. काय असेल आन्सर? तर याचं राईट आन्सर काय आहे? DGT, डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग. ओके, याचं राईट आन्सर काय आहे? DGT. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द कॉमन इश्यू फेस्ड बाय वोकेशनल इन्स्टिट्यूट्स? आउटडेटेड सिलेबस. बी. मॉडर्न लॅब्स अँड टूल्स. सी. एक्सेसिव्ह फंडिंग. डी. हाय स्टुडंट अटेंडन्स. काय असेल मेजर इश्यू जे वोकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत त्या सध्या फेस करत आहेत? तर याचं राईट आन्सर काय आहे? आउटडेटेड सिलेबस. म्हणजे जो काही अभ्यासक्रम आहे तो अजून जुनाच आहे. नवीन जे टेक्नॉलॉजी येत आहे त्याच्या रिलेटेड नवीन अभ्यासक्रम डिझाईन केला जात नाही. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ कॅन वोकेशनल एज्युकेशन बी मेड मोर इफेक्टिव्ह? ए. बाय लिंकिंग इट विथ इंडस्ट्रीज. बी. by using modern technology. C. by improving teachers training. D. all of above. वोकेशनल एज्युकेशन मोर इफेक्टिव्ह कसं बनवता येईल? काय असू शकतं तुमच्या मते याचा आन्सर? तर याचा आन्सर आहे ऑल ऑफ अबव. बघा, म्हणजे बाय लिंकिंग इट विथ इंडस्ट्री,
जे वोकेशनल एज्युकेशन आहे ते इंडस्ट्रीशी लिंक करायचं बाय युजिंग मॉडर्न टेक्नॉलॉजी, म्हणजे जे आधुनिक हे तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी आहे त्याचा यूज करायचा. आणि बाय इम्प्रूव्हिंग टीचर्स ट्रेनिंग, म्हणजे जे काय टीचर्स आहेत त्यांना वेल ट्रेन करायचं, आधीच त्या सगळ्या टेक्नॉलॉजीचं प्रशिक्षण द्यायचं. याच्यामुळे काय होईल, जे वोकेशनल एज्युकेशन आहे ते मोर इफेक्टिव्ह होईल. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, विच इनिशिएटिव्ह एम्स टू इम्प्रूव्ह वोकेशनल ट्रेनिंग इन स्कूल? ए. समग्र शिक्षा अभियान, बी. डिजिटल इंडिया, सी. स्टार्टअप इंडिया, डी. मेक इन इंडिया. बघा, विचार करा काय असेल आन्सर. तर हे ॲक्च्युली तुम्हाला माहीत नाही आहे, सो याचं राईट आन्सर आहे समग्र शिक्षा अभियान. हे पॉईंट्स जे आहेत ते स्वतः राईट डाऊन करून ठेवा, जे न्यू आहेत ते. ओके, तर समग्र शिक्षण अभियान अंतर्गत काय केलं जातं, ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये व्यावसायिक विषय समाविष्ट केले जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना लवकर कौशल्य प्रशिक्षण मिळेल. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, टू इम्प्रूव्ह परसेप्शन ऑफ वोकेशनल एज्युकेशन व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट? ए. अवेअरनेस अँड करिअर गायडन्स, बी. रिड्युसिंग एक्झाम्स, सी. मेकिंग कोर्सेस लॉंगर, डी. कंपल्सरी फॉरेन लँग्वेज. काय असेल आन्सर? टू इम्प्रूव्ह परसेप्शन ऑफ वोकेशनल एज्युकेशन व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट? समाजात योग्य दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी वोकेशनल एज्युकेशनचा काय इम्पॉर्टंट असेल? तर याचं बरोबर आन्सर काय आहे? अवेअरनेस अँड करिअर गायडन्स. म्हणजे काय, समाजात जर व्यावसायिक शिक्षणाचा दृष्टिकोन जर पॉझिटिव्ह वेनं करायचं असेल तर जागरूकता निर्माण केली पाहिजे त्याच्याबद्दल, आणि जे काय करिअर म्हणजे करिअर पाथ आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन वगैरे केलं पाहिजे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ NSDC नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इज? ए. टू रेग्युलेट युनिव्हर्सिटीज, बी. टू प्रमोट स्किल डेव्हलपमेंट थ्रू प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन, सी. टू कंडक्ट सिव्हिल एक्झाम्स, डी. टू मॅनेज स्कूल्स. काय असेल NSDCचा ऑब्जेक्टिव्ह? नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तर याचा राईट आन्सर आहे टू प्रमोट स्किल डेव्हलपमेंट थ्रू प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन. NSDCची स्थापना 2008 झाली आणि याचा मेन उद्देश हाच होता की जे खाजगी क्षेत्र आहेत त्यांच्या सहभागातून कौशल्य विकासाला प्रोत्साहन देणे, स्किल डेव्हलपमेंटला प्रमोट करणे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, PMKVI स्टँड्स फॉर? ए. प्राईम मिनिस्टर कौशल्य विकास योजना, बी. पब्लिक मॅनेजमेंट नॉलेज व्हेंचर, सी. प्रोग्राम फॉर अ मॉडर्न नॉलेज व्हिजन, डी. प्राईम मिनिस्टर केंद्र विकास यात्रा. PMKVI काय असेल लॉंग फॉर्म याचा? PMKVI. आपण लेक्चरमध्ये पण बघितलं आहे हे सगळं. तर याचं राईट आन्सर काय आहे? प्राईम मिनिस्टर कौशल्य विकास योजना.
याच्या अंतर्गत काय केलं जातं हे पण मी लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, आठवतंय का बघा. जे तरुण पिढी आहेत त्यांना जे टेक्नॉलॉजी आहेत, व्यवसाय रिलेटेड जे कोर्सेस वगैरे आहेत तर त्याचं प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं जातं. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. विच मिनिस्ट्री इम्प्लिमेंट्स PMKVY? A. Ministry of Education, B. Ministry of Labor, C. Ministry of Skill Development and Entrepreneurship, MSDE, D. Ministry of Social Justice. तर ॲक्च्युली हे तुम्हाला माहीत नाही आहे, सो याचं राईट आन्सर आहे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप, MSDE. ओके, तर MSDEच्या अंतर्गत PMKVY इम्प्लिमेंट केलं जातं, राबवलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. What is the main focus of NEP 2020 regarding vocational education? A. Vocational education from early stage, B. Only for graduates, C. For working professionals, D. Only for ITIs. आन्सर काय आहे याचं? NEP 2020 फोकस करा स्टडीसाठी. तर आपण बघितलं होतं की 6वीपासून जे आपलं प्री प्रायमरी वोकेशनल एज्युकेशनमध्ये की अर्ली स्टेजला स्टुडंट्सना वोकेशनल एज्युकेशनबद्दल माहिती झालं पाहिजे. तर याचं राईट आन्सर मग काय येईल की वोकेशनल एज्युकेशन फ्रॉम अर्ली स्टेज. ओके, म्हणजे बघा NEP 2020मध्ये आपण सांगितलं होतं की म्हणजे इयत्ता 6वीपासूनच किंवा 6th स्टँडर्डपासूनच व्यावसायिक शिक्षणाची माहिती देण्यावर भर दिला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याबद्दल माहिती होईल. करिअर पाथ चॉईस करण्यासाठी त्यांना फ्युचरच्या स्कोप आहेत, संधी आहेत त्याच्याबद्दल माहिती मिळू शकेल त्यासाठी. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे. NSQF फ्रेमवर्क डिफाइन्स A. लर्निंग आउटकम्स अँड स्किल लेवल्स, B. एक्झामिनेशन रूल्स, C. फंडिंग प्रोसेस, D. लँग्वेज सिलेबस. काय असेल आन्सर याचं? NSQF फ्रेमवर्क. याचं राईट आन्सर काय आहे? लर्निंग आउटकम अँड स्किल लेवल. म्हणजे ज्या स्किल लेवल्स आहेत त्या पर्टिक्युलर स्टेजला डिफाईन केल्या गेल्या की त्या लेवलला काय असेल, त्या लेवलला काय असेल आणि त्याच्या लर्निंगच्या आउटकम्स काय असतील हे NSQF फ्रेमवर्कनं डिफाईन केलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे. अंडर विच स्कीम आर वोकेशनल कोर्सेस इंटिग्रेटेड विथ जनरल एज्युकेशन ॲट द स्कूल लेवल? A. समग्र शिक्षा अभियान, B. PMKVY, C. डिजिटल इंडिया, D. NITI आयोग मिशन. मग अशीच आपण एक कन्सेप्ट बघितली, त्याच्यामध्ये याच्याच रिलेटेड क्वेश्चन होता. जर तुम्ही नीट क्वेश्चन ऐकले असतील, क्वेश्चन स्टडी केले असतील तर माझ्यासोबत, तर याचं राईट आन्सर काय आहे? समग्र शिक्षा अभियान. समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत मी काय सांगितलं होतं की
जे व्यावसायिक विषय आहेत आणि सामान्य शिक्षण आहे याचं एकत्रीकरण करण्यात आलं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचं स्कूल लेवललाच म्हणजे विकास होईल त्यासाठी. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, द स्किल इंडिया मिशन एम टू ट्रेन हाऊ मेनी पीपल बाय 2022. तर याचा आन्सर मी डिरेक्टली सांगते. याचा आन्सर आहे 100 मिलियन. स्किल इंडिया मिशनचं एम काय आहे की 2022पर्यंत 10 कोटी लोकांना कौशल्य प्रशिक्षण देणं. ओके, लक्षात ठेवा, स्किल इंडिया मिशन आणि 100 मिलियन 10 कोटी लोकांना कौशल्य प्रशिक्षण देणं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच बॉडी ॲक्ट्स ॲज द रेग्युलेटरी फॉर अ वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग इन इंडिया. ए UGC, बी NCVET, सी AICTE, डी CBSE. याचा आन्सर आपण बघितलेला आहे. कोणती बॉडी आहे? वोकेशनल एज्युकेशन आणि ट्रेनिंगसाठी. तर याचा राईट आन्सर काय आहे? NCVET, नॅशनल काउन्सिल फॉर वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग. ओके, ही संस्था सगळं नियंत्रण करते व्यावसायिक शिक्षणाचं, कोर्सेसना मान्यता द्यायची, परत प्रशिक्षण द्यायचं संस्थांना, हे सगळं NCVET अंडर होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रोल ऑफ SSC सेक्टर स्किल काउन्सिल अंडर NSDC. ऑप्शन काय आहे बघा, ए कंडक्ट एक्झाम, बी डेव्हलप ऑक्युपेशनल स्टँडर्ड्स अँड क्युरिक्युलम, सी मॅनेज युनिव्हर्सिटीज, डी प्रोव्हाइड स्कॉलरशिप. तर याचं राईट आन्सर आहे डेव्हलप ऑक्युपेशनल स्टँडर्ड्स अँड क्युरिक्युलम्स. म्हणजे बघा, जी स्किल स्टँडर्ड्स आहेत आणि जो सिलेबस आहे तो तयार करणं, हे SSCचा हा रोल आहे. आणि ते कोणाच्या अंडर आहे तर NSDC. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, कुशल केंद्र आर रिलेटेड टू. ए मेडिकल सेंटर्स, बी वोकेशनल ट्रेनिंग सेंटर्स अंडर स्किल इंडिया मिशन, सी गव्हर्मेंट स्कूल्स ओनली, डी वुमन एम्पॉवरमेंट स्कीम्स. तर याचा राईट आन्सर काय आहे? कुशल केंद्रज आर रिलेटेड टू वोकेशनल ट्रेनिंग सेंटर्स अंडर स्किल इंडिया मिशन. कुशल केंद्र स्किल इंडिया मिशन अंतर्गत स्थापन केले गेले आहेत आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र जिथे युवकांना प्रशिक्षण दिलं जातं. ओके, सो आज आपण जे काही क्वेश्चन बघितले ते नीट स्टडी करा, त्याच्या स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये नोट्स बनवा आणि स्टडीवर खूप फोकस करा. एक्झामची डेट लवकरात लवकर मिळून जाईल आपल्याला, त्याच्या आधी आपला स्टडी कंप्लीट होऊन रिव्हिजन झाली पाहिजे. सो करतानाच स्टडी अशा लेवलला करा की जेव्हा पण तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा तुम्हाला इझिली सगळे क्वेश्चन सॉल्व करता आले पाहिजेत, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असल्या पाहिजेत. आणि जर तुम्हाला काही डाऊटच असतील किंवा जे काही लेक्चर्स झालेत त्याच्यामधलं कुठला कन्सेप्ट समजला नसतील, आता आणखीन एक सांगते की तुम्हाला जे कन्फ्युजन असणार आहे तर SSC, NSDC ह्या ज्या हे आहेत म्हणजे संस्था आहेत त्याच्यामध्ये कन्फ्युजन होण्यासारखं असतं, तर त्याच्या रिलेटेड आपल्याला टॉपिक आहे तेव्हा मी तुम्हाला ते सांगेन की कसं म्हणजे ते इझिली कसं तुम्ही स्टडी करू शकता.
सो आत्ताच त्याच्यावर जास्त कन्फ्युजन करून घेऊ नका. जेव्हा पण तो टॉपिक येईल तेव्हा तुम्हाला ते सगळं क्लिअर होऊन जाईल. सो थँक्यू. आणि जर लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. हॅव अ गुड डे. बाय बाय.